तू होतीस ना ऑफिस मध्ये, काय म्हणाले होते ते? राधिकाला केवढी मोठी पोटगी द्यावी लागेल, किती पोटगी मागेल ती, आणि आता तिला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीये. काही काय बोलतो तू, पैसे काय नाहीयेत. प्लीज यार, दे ना एकदाचे पैसे आणि संपवून टाका विषय एकदाचा. तुझ्या सेव्हिंग्स मधनं दे ना काहीतरी. अगं सेव्हिंग सोड, माझे सगळे पैसे संपलेत. जे होते ते तुझ्यावर म्हणजे खर्च करण्यात सगळे संपले आहेत बच्चा. बाकीचे पैसे त्या ईशावर जात आहेत खर्च करण्यात, तिला पोचतोय मी. आणि सेव्हिंग्स म्हणशील तर अर्धे संपलेत सेव्हिंग, आणि अर्ध्या सेव्हिंग मध्ये तिला पोटगी काय, मी रस्त्यावर यायची वेळ येईल. ओके फाईन, मग काय करायचं आता? तू ऐकशील, शांतपणे ऐकशील का मला सांग? मला जरा वेळ दे. आय नीड टू सेटल दिस इश्यू डाऊन. मला जरा हे सगळं सेटल करायला ना जरा वेळ हवाय. शांतपणे मला माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू दे. हे बघ, एक लक्षात घे, मला आता कपूर सरांच्या पोझिशनवर यावं लागेल. जस्ट थिंक, एकदा कपूर सरांच्या पोझिशनवर मी आलो की माझं पॅकेज किती होईल. त्या पॅकेजमध्ये राधिकाची पोटगी देऊन, घर ताब्यात घेऊन आपल्याकडे पैसे उरतील आपल्यासाठी. पण तू काही दिवस जरा शांत राहा, ओके? त्या राधिकानं खूप डिवचलंय मला, त्यामुळे मला तिला डिवोर्स देऊन तिचा सगळा माज उतरवायचा आहे, पण स्वतःकडे पैसे जमा करून. म्हणजे काय, आता तू तुझ्याप्रमाणेच घेणार डिवोर्स आणि मला वाट बघणं आहेच. बच्चा, अगं हे सगळं तुझ्यासाठी करतोय ना मी. पण तू खरंच डिवोर्स देणार आहेस का? हो बच्चा, आय प्रॉमिस यू. आणि ठीक आहे, पण आय डोंट वॉन्ट टू लूज यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बच्चा. प्लीज थोडे दिवस शांत राहा, ओके? अथर्व, चल पटापटा आवर बरं. हा, लावलं का दप्तर? हे सर. आई, बाबा ईशा आंटी कॉलेज का लावतात? तिथे बॅल आंटी पण झाली ना. तुला काय करायचंय? हे असले भलते प्रश्न विचारत जाऊ नको बरं. चल. आई, बाबा पण ईशा आंटी कॉलेज का लावतात? अरे अथर्व, ते एका ऑफिस मध्ये काम करतात ना, त्यांना एकत्र काम करायचं राहतं. आणि तुझा त्रास होतो ना घरात काम करत बसले तर. ईशा आंटीला नाही होत. नाही होत. चल लवकर बरं, शाळेत जायचंय. नेहा आता येत असेल बरं. चल आवर, हे लवकर. हा, झाला का तयार अथर्व? हो झाला ना. बरं ऐक, जरा प्रॉब्लेम झालाय. आता काय? अगं ड्रायव्हरचा फोन आला होता, बसेसचा संप आहे आणि नेमका आज टॅक्सी आणि रिक्षाचा सुद्धा संप आहे. बाप्पा, आता काय करायचं ग? तेच तर काही कळत नाहीये ना काय करायचं. सुट्टी. काही सुट्टी बिट्टी नाही. आज सुबोध काका दोघांना शाळेत सोडणार आहे. वाह, बरं झालं. पा कसे चेहरे पडलेत या दोघांचे. आता दिवाळीची एवढी मोठी सुट्टी झाली ना, अजून कशाला सुट्टी पाहिजे? नाटकं करतायत नुसती. बरं झालं तुम्ही सोडताय ते. चला मग आता मी पण निघते. हा का, मी सोडतो ना तुम्हाला. अहो नाही, नको. मला काय आता दुकानावरती नाही जायचंय, मला वसईला जायचंय. ते मालाची डिलिव्हरी करायची ना, म्हणून. पाहिजे तर रेवतीला घेऊन जा ना. मला कशाला? आणि राधिका, तू सुद्धा आता कुठेही जाऊ नकोस. तुला सवय नाहीये ट्रेनची. हो वहिनी, खूप गर्दी असेल आज. अगं मी एकटी थोडीच जातीये, कमळा आहे माझ्या बरोबर, जाईन व्यवस्थित मी. चल, मला आता निघायला हवं. मी कमळाला फोन करून घेते. हा ताई, बोला. हॅलो कमळा, तू तयार आहेस का ग? नाही, मी आता दुकानावरती येते, मग आपण तसंच स्टेशन वरती चालले जाऊया. हा ताई, मी तुम्हाला फोन करायला विसरले, पण मी आज दुकानात नाही आले. माझ्या मुलीला ताप भरलाय हो. बाप्पा, मग कमळा ऐक, तू आधी तिला दवाखान्यात घेऊन जा. हा हो आणि काही लागलं तर फोन कर मला, काळजी करू नकोस. हा हो वाटेल तिला बरं. चल ठेवू फोन. हो चालेल.
काय झालं का? काय नाही, कमळाच्या पोरीला बरं नाहीये, तिला घेऊन ती दवाखान्यात जाऊन राहिली. आता मला एकटीलाच जायला लागेल. हे बघ, असं काही करायची गरज नाहीये. आणि तू त्यांना फोन करून सांग ना की उद्या देते डिलिव्हरी. कुठे गर्दीत न जातेस? अगं पण रेवती, त्यांना सांगितलं ना मी का आज देते डिलिव्हरी म्हणून. आज म्हणजे आज, ते उद्याच जमायचं नाही. आज जाऊन येते मी. हा नाही तर मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो, तो सोडेल तुम्हाला. हो गुप्ते भाऊ, खरंच या सगळ्याची खरंच काही गरज नाहीये हो. काय आता एवढ्या बायका येतात जातात ट्रेननी, त्यांना नाही का कष्ट पडत? आणि आता या सगळ्याची सवय करून घ्यायला लागेलच ना मला. तुम्ही काही काळजी करू नका, मी नीट जाईल. नाही पण बरं झालं तुम्ही पोरांना शाळेत सोडता येते. हो हो, चला चला रे, मी पुढे बसला, मी पुढे बसणार. चला आधी आधी खाली, चला चला. दोघं बसा पुढे, चल. हा म्हणतात बाबा. चल चल, बाय. गुड मॉर्निंग. सॉरी, आज मलाच लेट झालं. गुड मॉर्निंग जेनी मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. जेनी मॅडम, आज बस आणि टॅक्सीचा स्ट्राईक आहे, मग तुम्ही कशा आलात? थँक्स टू श्रेयस, त्याने मला पिक केलं म्हणून सेफली आले. हो पण ट्रॅफिक तेवढंच होतं. हो अगदी खरं आहे. बघ ना, मी 9 वाजता निघालो, इथे यायला 10:30 वाजले. अरे बाप रे. अरे वा, तुम्ही सगळेच आलात. कसे? नाही म्हणजे आज स्ट्राईक आहे ना म्हणून. अरे माझा मित्र होता, तो असं निघत होता, आम्ही कारपूल करून आलो इथे. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कशी आलीस तू? ट्रेन्स क्राऊडेड असतील ना? अगं हो, मी ट्रेनचा विचारच केला नाही, मला पंकजने सोडलं. बरं झालं पंकजने सोडलं ते. अगं आजच्या दिवशी ट्रेनला गर्दी असणार आहे, ऑब्व्हियस आहे. शहाण्या माणसाने स्ट्राईकच्या दिवशी ट्रेनचं तोंडही बघू नये. आता एवढी धावपळ करून तुम्ही आलात आहात, तर मस्तपैकी गरमागरम कॉफी प्या आणि कामाला लागा. आज कपूर सर येणार आहेत, तेव्हा वीकली रिपोर्ट तयार ठेवा. कपूर सर कोणत्याही क्षणी येतील. येस सर. येस सर. अरे आनंद, एक मिनिट, तुझ्याशी बोलायचं आहे. चल सांगतो, ये. सर काय झालंय नेमकं? आनंद, आपण परवा ठरवल्याप्रमाणे मला असं वाटतं की गुरु सरांबद्दल आपण कपूर सरांना सगळं काही सांगून टाकूया. हो, कारण इथे जे जे काही घडतंय त्याची कपूर सरांना काहीच कल्पना नाही. सर खरं तर मला हे आवडलं नसतं, पण गुरु नाही समजणार. आय अग्री, आपण ठरवलं होतं की आपण त्यांना प्रत्यक्ष सगळं सांगूया. आपण खरंच त्यांना सांगूया. फारच मोठा प्लॅन केला या लोकांनी. मला हे गुरु सरांच्या कानावर घालायलाच हवं.